नमस्कार. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जिल्हा परिषदेला अपेक्षित असं यश महाविकास आघाडीला मिळालं. त्यामुळे महाविकास आघाडीचे धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख नेते म्हणून ज्यांची सर्व महाराष्ट्रात ओळख आहे अशा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर वाटेल त्या भाषेत अगदी खालच्या पातळीवर जाऊन फेसबुक पोस्ट, एखादं दृश्यावर त्याच्यावर गाणं असे हिडीस प्रकार विरोधकांकडून सुरूच आहे. पण निवडणुकीत जय पराजय हा होतच असतो. आज पराभूत झालेले कदाचित उद्या विजयी पण होत असतात. त्यामुळं काही विजयामुळं हुरळून जाण्याचं आणि पराभवामुळं खचून जाण्याचं काही कारण नसतं. परंतु त्याचा अनुभवच नसलेली असं काही नाशिक येथील 100 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेमार्फत दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट लोकप्रतिनिधी हा पुरस्कार धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिक येथील टिळक पथावरील नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नाशिकचे खासदार, त्याचबरोबर नाशिकच्या महापौर, आमदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पूर्ण नाट्यगृह श्रोत्यांनी भरून गेलेलं होतं. तसं 2006 पासून ओमप्रकाश राजे निंबाळकर हे राजकीय रंगमंचावर आलेले आहेत. आणि मग सुरुवातीला जिल्हा परिषद निवडणुका, त्यानंतर तेरणा सहकारी कारखाना निवडणूक, या दोन ह्याच्यात त्यांनी विजयाचं पताका उंचावले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव करून पहिल्या वेळेस विधानसभेत दाखल झाले. दुसऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना राणा जगजितसिंह पाटील यांनी पराभूत केलं. मग 2019ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं, म्हणजे त्यावेळेस शिवसेनेनं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि त्यावेळेस ते विजयी झाले. त्यांचा हा विजय त्यांचा नाही तर मोदी लाटेचा होता असं त्यांचे पारंपरिक
विरोधक त्यावेळी म्हणत होते आणि नंतर पण ते बोलत होते. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत ज्यावेळेस ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अर्चना पाटील यांचा 3 लाखाहून जास्त मतांनी पराभव केला, यावेळी भाजप त्यांच्यासोबत नव्हता, तर ते त्यांच्यासोबत महाविकास आघाडी होती. ह्या विजयाबद्दल लोकांनी काही वावगं असं वक्तव्य केलेलं नव्हतं आणि केलंही पण नाही. हा विजय त्यांनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी जो मतदारांशी कायम संपर्क ठेवला, त्यांच्या अडीअडचणींसाठी ते धावून गेले, शक्य होईल ते प्रश्न सोडवले, पण त्यामुळं त्यांना हे विजयश्री मिळाली होती. विजयश्री मिळालेली आहे हे नक्की, परंतु त्यांच्या ओमप्रकाश राजे यांचे पारंपरिक विरोधक असलेले राणा जगजितसिंह, त्यांचे चिरंजीव नव्यानंच राजकारणात आलेले मल्हार पाटील, हे यांना त्यांचा तो विजय जिव्हारी लागलेला असणार, त्यामुळंच ते सतत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप करत असतात. मग ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडूनही त्याला प्रत्युत्तर येत असतं. तर ओमप्रकाश राजे निंबाळकर जनतेबरोबर आहेत, जनतेत आहेत, त्याचबरोबर ते संसदेत पण आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवून आहेत. सतत ते संसदेत प्रश्न उपस्थित करतात, वेगवेगळ्या समितीवरती आहेत, त्या समितीच्या बैठकांना पण ज्या वेळेस बैठक असेल त्यावेळेस ते हजेरी लावत असतात. त्यामुळंच मग नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या पुरस्कार निवड समितीनं त्यांच्या सर्व कार्याचा आढावा घेऊन पूर्ण महाराष्ट्रातून यावर्षीसाठी उत्कृष्ट लोकप्रतिनिधी म्हणून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची निवड केली आणि काल म्हणजे शनिवारी नाशिक येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिकचं वैशिष्ट्य दुसरं असं की कैलासवासी अशोक अहिरे यांचं मूळ गाव नाशिक जिल्ह्यातच आहे. कैलासवासी अशोक अहिरे हे धाराशिव जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा अर्चना पाटील यांचे पिताश्री होते आणि मल्हार राणा जगजितसिंह पाटील यांचे ते आजोबा. एका अर्थानं मल्हार पाटील यांच्या आजोळात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा कार्याचा गुणगौरव नाशिककरांनी केला असंच याच्यावरून दिसतं. त्यामुळं ओमप्रकाश राजे निंबाळकर हे काही सर्व कामं अगदी एका सुरात म्हणजे एका ठरलेल्या चौकटीवर वगैरे करत असतील असं आमचं म्हणणं नाही. पक्ष कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी त्यांचाही पाय वाकडा कुठंतरी पडतच असणार, पण याचा अर्थ असा नाही की ते जे दुसरं संसदेत मतदारसंघाचं किंवा देशाच्या बाबतीत राज्याच्या बाबतीत जे प्रश्न मांडतात ते अगदी अभ्यासपूर्ण प्रश्न ते मांडतात आणि त्याच्यावर केंद्र सरकारला पण विचार करावा लागतो. त्यांनी सप्टेंबर 2025च्या संसदेच्या अधिवेशनात जे बालिकांच्या आरोग्यासंदर्भात खाजगी विधेयक मांडलं होतं, तेच केंद्र सरकारनं त्याच्यावर गंभीर असं चर्चा म्हणजे अभ्यास केला आणि या महिन्यापासून देशातील जवळपास 1.25 कोटी बालिकांना
जो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असतो हा होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस देण्याचं काम पण केंद्र सरकारनं सुरू केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं ओमप्रकाश राजे निंबाळकरची ही दुसरी बाजू पण लोकांनी लक्षात घ्यावी आणि मग त्यांच्यावर अगदी स्वतःच्या मनालाही न पटणारे, इतरांना पटून ना पटून पण स्वतःच्या मनालाही न पटणारे असे आरोप प्रत्यारोप करू नयेत एवढीच अपेक्षा. आखाती युद्ध सुरू झालेला त्याला आज 16वा दिवस सुरू आहे. युद्ध लवकर थांबेल अशी काही चिन्ह दिसत नाहीत, कारण दोन्ही बाजू आपल्या आपल्या भूमिकेवर अडून बसलेले आहेत. त्यातच ह्या युद्धाचा मग त्यात युद्ध सुरू असलेल्या 2-3 देशांवरतील जनतेवरच परिणाम नाही, तर तो जगावर पण त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यात सर्वात अधिक समस्या निर्माण झाली आहे ती इंधनाची. मग ते डिझेल, कच्चं ऑइल असो, डिझेल पेट्रोल असो, किंवा मग घरगुती इंधन म्हणून वापरला जाणारा गॅस असो, किंवा जी वाहन गॅसवर चालतात त्यांच्यासाठी लागणारा गॅस असो, त्याच्यावर त्याचा परिणाम झालेला आहे. त्यातच इराणनं जो मुख्य मार्ग त्याच्यातून जातो होर्मुझची समुद्रधुनी ती आहे, तो बंद केल्यामुळं तर अनेक देशावर संकट आलं आहे. त्यात भारताच्या दृष्टीनं आनंदाची बाब ही आहे की भारताच्या परराष्ट्र मंत्री यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्री आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर कालपासून त्या समुद्रधुनीतून भारताची तेलवाहू जहाजं सुरक्षित असा त्यांनी मार्ग मोकळा करून दिला आहे आणि तो युद्ध सुरू असेपर्यंत तसाच राहील असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. आता एकंदरीत हे जे संकट आहे या संकटात पण संधी शोधण्याचं काम लोक करत असतात आणि जी हाजमोला ही पोटदुखीवर औषध तयार करणारी कंपनी आहे, तिनं या गॅस टंचाईचा आधार घेत आपली एक जाहिरात केली आहे आणि त्या जाहिरातीचे देशातील प्रमुख शहरातील प्रमुख मार्गावर होर्डिंग लावलेले आहे. आता असं ह्या संकटातच कसं हे करावं, असं एका लग्न समारंभातील त्या मंगल कार्यालयाच्या बाहेरच एक बोर्ड आहे की स्नेहभोजन लग्नानिमित्त आहे, पण त्याची वेळ कुठपर्यंत, ज्यावेळेस आमच्याकडचा गॅस संपेल त्यावेळेस स्नेहभोजन संपलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. धाराशिव शहरात पण उन्हातान्हात लोक गॅसच्या रांगेत उभारलेले दिसतात. जिल्हा प्रशासनानं आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही आहे, तो मुबलक प्रमाणात आहे, उगीच गर्दी करू नका आणि आपला वेळ आणि ऊन पण खाऊ नका असं जरी सांगत असलं तरी लोक गॅससाठी धावपळ करतात, कारण त्याला कारण आहे. अनेक समाज माध्यमावर अनेक अफवा येत आहेत, गॅसचा तुटवडा होईल असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळं धाराशिवच नव्हे तर अनेक शहरात गॅस वितरण कार्यालयापुढं अशाच गर्दी दिसून येत आहे. त्यामुळं लोकांनी योग्य ती माहिती जाणून घ्यावी. आपल्याकडे गॅस आहे, उगीच दुसराही सिलेंडर आणून ठेवण्याची घाई करू नये. असं केलं नाही तर मग व्यवस्थित गॅस वितरण होईल, गर्दी असणार नाही आणि
अचानक झालेल्या गर्दीमुळं आपला वेळही वाया जाणार नाही. तर आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.